नमस्कार मित्रांनो. इन्कम टॅक्स असेसमेंट इयर 2026-2027 विषयीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत असेसमेंट इयर 2026-2027 साठी सॅलरीड टॅक्सपेयर्सना त्यांच्या पगारातून किती स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. आपल्या सर्वांना माहीतच आहे की इन्कम टॅक्समध्ये सॅलरीड टॅक्सपेयर्सना त्यांच्या सॅलरीमधून स्टँडर्ड डिडक्शन मिळते. तर असेसमेंट इयर 2026-2027 साठी किती स्टँडर्ड डिडक्शन मिळेल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये समजू. तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना सॅलरीड टॅक्सपेयर्सना त्यांच्या सॅलरीमधून जे स्टँडर्ड डिडक्शन मिळते ते स्टँडर्ड डिडक्शन किती मिळणार हे यावर अवलंबून आहे की तो टॅक्सपेयर कुठल्या टॅक्स रिजिमप्रमाणे आपलं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो. जसे की न्यू टॅक्स रिजिम किंवा ओल्ड टॅक्स रिजिम. दोन्हीही टॅक्स रिजिममध्ये स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वेगळी आहे. तर कोणत्या टॅक्स रिजिममध्ये किती स्टँडर्ड डिडक्शन मिळेल ते आता एक एक करून आपण समजू. पहिले इथे न्यू टॅक्स रिजिमप्रमाणे किती स्टँडर्ड डिडक्शन मिळेल हे बघून घेऊ. जे टॅक्सपेयर्स आपलं इन्कम टॅक्स रिटर्न न्यू टॅक्स रिजिमप्रमाणे फाईल करतील त्यांना त्यांच्या सॅलरीमधून 75,000 रुपयाचा स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. म्हणजे न्यू टॅक्स रिजिममध्ये 75,000 रुपयाचा स्टँडर्ड डिडक्शन सॅलरीच्या इन्कममधून मिळेल. आणि जे टॅक्सपेयर्स आपले इन्कम टॅक्स रिटर्न ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे फाईल करतील त्यांना त्यांच्या सॅलरीमधून 50,000 रुपयाचा स्टँडर्ड डिडक्शन मिळेल.